एका महिलेने घरासमोर 3 संतांना पाहिले. ती त्यांना ओळखत नव्हती. बाई म्हणाली, कृपया आत या, भोजन करा. संत म्हणाले, घरी तुझे पती आहेत काय? बाई म्हणाली, नाही, ते नुकतेच बाहेर गेले आहेत. संत म्हणाले, जेव्हा तुझे पती घरीच असतील तेव्हाच आम्ही येऊ. संध्याकाळी महिलेचा नवरा घरी आला आणि बाईने पतीला हे सर्व सांगितले. नवरा म्हणाला, जा आणि त्यांना सांग की मी घरी आहे. त्यांना आदराने बोला व त्यांना आदराने घेऊन ये. ती बाई बाहेर गेली आणि ती त्या 3 संतांना आत येण्यासाठी म्हणाली. संत म्हणाले, आम्ही सर्व एकत्र कोणत्याही घरात जात नाही. पण का? बाईने विचारले. त्यातील एक संत म्हणाले, माझे नाव धन आहे. मग इतर संतांकडे लक्ष वेधून म्हणाले, या दोघांची नावे यश आणि प्रेम आहेत. आपल्यापैकी फक्त एक आत येऊ शकतो. आपण घरातील इतर सदस्यांशी चर्चा करून ठरवा की कोणाला आमंत्रित करायचे आहे. ती बाई आत गेली आणि हे सर्व आपल्या पतीला सांगितले. तिचा नवरा आनंदित झाला आणि म्हणाला, तसे असल्यास आपण धन आमंत्रित करायला पाहिजे. आमचे घर संपन्न होईल. पत्नी म्हणाली, मला वाटते की आपण यशाला आमंत्रित केले पाहिजे. त्यांची मुलगी दुसऱ्या खोलीतून हे सर्व ऐकत होती. ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला वाटते की आपण प्रेमाला आमंत्रित करायला पाहिजे. प्रेमापेक्षा आणखी श्रेष्ठ काहीही नाही. तू बरोबर आहेस. आपण प्रेमाला आमंत्रित करायला पाहिजे, असे तिचे माता पिता म्हणाले. ती बाई घराबाहेर आली आणि संतांना विचारले, तुमच्यापैकी जे प्रेम कोण आहे? कृपया त्यांनी घरात प्रवेश करावा आणि भोजन ग्रहण करावे. प्रेम घराकडे निघाले. उर्वरित 2 संत देखील त्यांच्या मागे चालत घरात येत होते. त्या महिलेने दोघांनाही आश्चर्यचकित होऊन विचारले, मी तर फक्त प्रेमाला आमंत्रित केले आहे, मग तुम्ही आत का जात आहात? त्यापैकी एक संत म्हणाले, आपण धन किंवा यश पैकी कोणालाही आमंत्रित केले असते तर फक्त तोच आत आला असता. परंतु आपण प्रेम आमंत्रित केले आहे. जिथे जिथे प्रेम जाते तिथे तिथे धन आणि यश आपोआप प्रेमाच्या मागे येतात. बोध, प्रेम कधी एकटे जात नाही. जिथे जिथे प्रेम जाते तिथे धन आणि यश प्रेमाच्या मागे जात असतात. ही कहाणी एकदा, दोनदा, 3दा वाचा. प्रेम वाटा. प्रेम आणि प्रेम मिळवा, कारण फक्त प्रेम यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.